हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 1चा बोर्डाचा पेपर कसा असतो, पेपरचा पॅटर्न कसा असतो, कोणत्या प्रकारचे उदाहरणे एक्झाममध्ये परीक्षेमध्ये विचारली जातात, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यानंतर प्रत्येक दिवशी नवनवीन व्हिडिओ ह्या परीक्षेसंदर्भात प्रत्येक प्रकरणातील महत्त्वाची उदाहरणांचे व्हिडिओ आपण प्रत्येक दिवशी व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर बेल आयकॉन प्रेस केला असेल किंवा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस केला असेल तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचतील. विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1चा पेपर पॅटर्न प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असेलच. आपण प्रथम सत्र परीक्षा दिली असेल, पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिम तुम्ही दिलेली आहे, त्यामुळे पॅटर्न सर्व विद्यार्थ्यांचा पाठांतर झाला असेल. कोणत्या प्रकारचा प्रश्न थोड्याफार विचारले जातात यांची थोडी आयडिया आलेली असेल. तरीसुद्धा बोर्डचा पेपर कसा असतो तो आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या प्रकारे बोर्डचा पॅटर्न पेपर असतो. हा 2024चा पेपर आहे. 2024 मार्च 2024चा पेपर आहे. यामध्ये बघा, सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला बैठक क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी तारीख दिलेली असते. ओके. त्यानंतर विषय दिलेला विषय दिसते मॅथमॅटिक्स 71 म्हणजे हा गणित विषयाचा कोड आहे. अल्जेब्रा पार्ट 1 म्हणजेच बीजगणित भाग 1 आणि रिवाइज कोर्स. या आपला हा रिवाइज कोर्स आहे. टोटल मार्क्स आहेत, एकूण गुण आहेत 40. ओके. हे सर्वांना माहीत आहे. सर हे आम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर सूचना दिलेल्या असतात. सूचना व्यवस्थित वाचायच्या असतात. आपल्याला 10 मिनटं ह्या पेपर वाचण्यासाठी एक्झाममध्ये दिले जातात. ते 10 मिनटं या पेपर व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचं आहे. सूचना बघा, प्रत्येक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेटर, गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर किंवा तुम्ही स्मार्ट वॉचसुद्धा घेऊन जायचं नाही आहे. ओके. प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. आणि महत्त्वाची सूचना आहे 4थी बघा, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जातील. त्यालाच गुण दिले जातील. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पहिला प्रश्न ए, यामध्ये जे आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत आणि तो एकदा अचूक पर्याय निवडल्यानंतर पुन्हा आपण त्याला कट करून दुसरा पर्याय लिहिला तर मार्क्स दिले जात नाही, असा बोर्डाचा नियम सांगतो. ओके. आता आपण हे आपल्याला माहीत आहे, तुमच्या शिक्षकाने सुद्धा तुम्हाला सांगितलेलं असेलच. आता पॅटर्न बघूया. पहिला प्रश्न क्रमांक 1 ए, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. किती मार्क्स असतात? 4 गुण असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे 4 गुण मिळवायचे असतील तर प्रश्नसंचामधील प्रत्येक प्रकरणामध्ये जो प्रश्नसंच असतो त्यातील पहिला प्रश्न एकदम अचूक करा. त्या प्रश्नसंचामधील जो पहिला प्रश्न असतो, जो MCQचा प्रश्न असतो, तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तो जर तुम्ही व्यवस्थित प्रत्येक प्रकरणातील उदाहरणं व्यवस्थित केलात तर हे तुम्हाला 4 मार्क्स सहज मिळतील. ओके. बघा, हा पहिला प्रश्न दिला आहे, त्यातला पहिला 4 पर्याय दिलेले आहेत, ABCD. यातील अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ओके. त्यानंतर दुसरा दिला आहे प्रश्न, x + 2y = 4. आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना xची किंमत काढा. yची किंमत ठेवायची आहे. yची किंमत जर तुम्ही ठेवला तिथे तर yची किंमत किती? 1. मग 2 × 1 2. हे 2 4मधून वजा करा. 4 - 2 2. म्हणजे हा बी पर्याय अचूक आहे. हे व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे. अशाच प्रकारे आपण बघतोय, आज पॅटर्न बघतोय, सोल्युशन बघणार नाहीत. या जो मार्च 24चा याची जर सोल्युशन तुम्हाला पाहिजे असेल, उत्तर पाहिजे असेल तर आपल्याच
चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही सहज बघू शकता. मार्च 2024 गणित भाग 1 एवढं जरी टाकलात तरी तो व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होईल. त्यानंतर हा तिसरा उपप्रश्न आणि हा चौथा. हा GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात आपल्याला माहिती आहे, 15 अंकाक्षरे असतात. म्हणजे सी हा पर्याय बरोबर आहे. ओके, म्हणजे पहिला 1A मध्ये 4 जे उपप्रश्न असतात ते 4ही उपप्रश्न शक्यतो पुस्तकामधीलच विचारले जातात. त्यासाठी प्रश्नसंग्रहामधील पहिला प्रश्न तुम्हाला सर्वांना व्यवस्थित करायचा आहे, तर तुम्हाला ही 4 पैकी 4 मार्क्स सहज मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न पहिला, त्यामधील प्रश्न बी, पहिला बी. तर किती प्रश्न असतात, तर 4 उपप्रश्न असतात. किती गुण असतात, तर 4 गुण असतात. ओके, गुण एकूण असतात 4 आणि उदाहरणे सुद्धा आपले 4 दिलेले असतात. 4 पैकी 4 सोडवायचे असतात. या ठिकाणी कोणताही एक्स्ट्रा प्रश्न दिला जात नाही. त्यापैकी 4 पैकी 4 ही उदाहरणे आपल्याला सोडवावीच लागतात, परंतु सोपी असतात. आता बघाच ना, या ठिकाणी ही 2 एक सामायिक समीकरणं दिलेली आहेत आणि x वजा yची किंमत काढायची. काय करायचं आहे, समीकरण 1 मधून 2 वजा करायचं आहे. किती सिंपल आहे. ओके, त्यानंतर दुसरं, TN बरोबर 3n वजा 2 या क्रमिकेचे पहिले पद काढा. विद्यार्थी मित्रांनो, याचं सोल्युशन ऑलरेडी ग्रुप चॅनलवरती आहे, तुम्ही सहज बघू शकता, किंवा चॅनल स्क्रोल केल्यावरती किंवा प्लेलिस्ट बघितलात तरी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सहज सापडेल. पहिले पद काढा. पहिले पद म्हणजे किती, n बरोबर किती आहे, 1. n बरोबर 1 ही किंमत आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजे इथे n आहे, nची किंमत 1 ठेवा. nची 1 असेल तर 3 गुणिले 1 3, आणि 3 वजा 2 किती येणार, 1. म्हणजे उत्तर 1 येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तिसरा प्रश्न आहे. 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे, तर दलालीचा दर 2% असेल तर दलालीची रक्कम काढा. 2% काढायचे, 150 व 2%. ओके, 150 2% उत्तर येईल 3. ओके, म्हणजे 150 गुणिले 2/100 हा जर सोडवला तर उत्तर येईल 3. त्यानंतर चौथं, 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे संभाव्यतामधील उदाहरण आहे. यामध्ये कधी कधी तुम्हाला इथे 2 अंकी संख्यांचा नमुना अवकाश तयार करायचा आहे. कधी कधी एक फासा उडवला असता, त्याचा नमुना अवकाश काय येईल. 2 फासे उडवले असता, नमुना अवकाश काय येईल. 2 नाणे फेकले असता, नमुना अवकाश काय येईल. या प्रकारचे सिंपल प्रश्न या ठिकाणी विचारलेच जातात. हा 1 मार्क्सचा प्रश्न त्या संभाव्यतावरती ह्या 1B मध्ये विचारण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर 2A यामध्ये 2 कृती पूर्ण करून लिहा असा प्रश्न आहे. त्यामुळे एकूण 3 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 2 कृती आपल्याला लिहायच्या असतात. एकूण गुण आहेत 4. बघा, सिंपल उदाहरणे असतात. या ठिकाणी पहिली कृती दिलेली आहे, खालील कृती पूर्ण करा. एक्सची किंमत किती आहे, या ठिकाणी सहज बघा. इथे एक्सची किंमत किती आहे, 0. वायची किंमत किती आहे, 2. मग एक्सची किंमत इथे 0 ठेवायच्या, वायची किंमत किती आहे, 2. ह्या किमती या समीकरणामध्ये ठेवायच्यात. इथे 0 झालं 2. बघा, 2 गुणिले 0 0 आणि 3 गुणिले 2 6 हे दिलेलं आहे. हे सिंपल, एवढं सिंपल या कृती दिलेल्या असतात. तुम्ही न घाबरता व्यवस्थित सोडवलात तरी आपण गणित विषयामध्ये सहज पास होऊ शकतो. बघा, म्हणजे के बरोबर किती येईल, हे 6 या बाजूला आलं तर वजा होतील. के बरोबर वजा 6. एवढ्या सोप्या कृती दिलेल्या असतात. 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत, तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सिंपल किती दिले आहे बघा, ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. आता इथे 2 आहे, बीटा किती आहे 5, इथे 5 ठेवायचे आहेत. किती सिंपल आहे बघा. अल्फा बीटा म्हणजे दोघांचा गुणाकार. इथे बघा, सहज इथे बीटाची किंमत दिलेली आहे, अल्फाची किंमत लिहिली किती 2. उत्तर इथेच आहे बघा. फक्त किमती ठेवल्या तरी हा सहज 1 मार्क्स मिळेल. आणि कृती सोडवताना जिथे उत्तर लिहिल्यानंतर हा चौकोन तुम्हाला करायचाच आहे. चौकोन नसेल तर मार्क्स दिले जाणार नाहीत. जिथे जिथे तुम्हाला चौकोन हा बॉक्स करायचा आहे तिथे हा बॉक्स केलाच पाहिजे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, या प्रकारे ह्या कृती आपण सहज सोडू शकतो. तिसरी कृती संभाव्यतावरती आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकले असता या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A घटना B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती वाचा व्यवस्थित, सिंपल आहे.
हे तर तुमचं पाठच झालेलं असेल. S2 नाणी फेकला असता, HH, STT, STT हे सर्व विद्यार्थ्यांचं पाठ असेल, फक्त तिथे लिहायचं आहे. या प्रकारे या कृती आपण सोडवायच्या आहेत. त्यानंतर 2B मधील 4 उपप्रश्न असतात आणि चार उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि 8 गुण दिलेले आहेत. एकूण बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5 उपप्रश्न दिलेले आहेत. 5 पैकी आपल्याला 4 सोडवायचे आहेत. बघा किती सिंपल आहे. हा एक सामायिक समीकरणामध्ये प्रश्न आहे. खालील समीकरण सोडवा. कारण का आपल्याला माहिती आहे आयत दिला आहे, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे आणि या 2 बाजू एकरूप असतात. यावरून आपल्याला कसं लिहिता आहे, 2y बरोबर x+4. पुस्तकातील उदाहरण आहे. 2x + y + 8 बरोबर 4x - y. पुस्तकात दिलेलं आहे, सोडवू शकता. पुस्तकातलीच विचारतात गणितं. नंतर दुसरा प्रश्न, वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी प्रत्येक वर्षी उदाहरण विचारलं जातंच. ओके, थोडासा सराव करून ठेवा. इथे 19वे पद काढा. कोणतं सूत्र वापरणार? TN. किती सिंपल आहे. TNचं सूत्र वापरून हे उदाहरण आपण सोडवू शकता. त्यानंतर बघा इथे पुन्हा संभाव्यतामधील प्रश्न आहे. योग्यरीत्या पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढला. सोपा आहे की नाही प्रश्न? ओके, म्हणजे नंबर ऑफ एस किती येणार? नंबर ऑफ एस किती पत्ते असतात? 52. हे लक्षात येणार. पत्त्याचं गणित असेल तर नंबर ऑफ एस 52. अर्धा मार्क सहज मिळाला तिथे. एकूण कोणता पत्ता? चित्रयुक्त पत्ता. चित्रयुक्त पत्ता म्हणजे किती? त्यामध्ये काय? गुलाम, राणी, बादशाह. प्रत्येकामध्ये आपले 4 प्रकारचे पत्ते असतात. म्हणजे 4 × 12 पत्ते असतात. म्हणजे नंबर ऑफ ए किती असणार? 12. असंभाव्यता माहिती आहे, नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस 12/52. इथे तुम्हाला 3ने भाग जाईल, 4ने भाग जाईल बघा, म्हणजे उत्तर येईल 4 × 1 = 4, 4 × 3 = 12 आणि खाली 3 बघा. व्यवस्थित तुम्ही करू शकता हे उदाहरण. त्यानंतर खालील एक सारणीत एक सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास, तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा. किती सोपं आहे. 150 + 500, 500 + 300, 150 + 500 की 650, 650 + 300, 950, 950 + 50 हे माहिती आहे तुम्हाला 1000. या प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. 3 पुन्हा एक खाली कृती पूर्ण करून लिहा. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एक कृती पूर्ण करायची आहे. किती दिल्या जातात? 2. गुण किती आहे? 3. या प्रकारे कृती पूर्ण करायची आहे. बहुलक काढण्यासाठी दिलं आहे. बहुलकीय वर्ग, नंतर बहुलक सूत्र. बहुलक काढताना सिंपल असतं रे. बहुलक सर्वात सोपा, सर्वात मोठी संख्या बघायची. इथे हा झाला F1, हा F0 झाला आणि इथे F2 झाला. ओके, हे सिंपल आहे. म्हणजे 3. नंतर जिथे हा बहुलकीय वर्ग झाला, म्हणजे बहुलकीय वर्ग आणि H किती आहे दोघांचा फरक बघायचा, तो तुमचा H असतो. असं या प्रकारे सर्व किमती या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि हे उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, कृती आहे, आपल्याला GSTवर यावरती आधारित आहे. विक्री किंमत बघा व्यवस्थित. विद्यार्थी मित्रांनो, या 4 बॉक्सपैकी ना वर खाली आपण जरी बघितलं ना त्याची उत्तर तिथेच असतात. जरी बघा किती निरीक्षण करायचं आहे, फक्त निरीक्षण केला तरी उत्तरं लगेच कळतात. इथेच बघा ना, आता इथे काय येईल बघा, किती टक्के दिले आहे वरती बघायचं. किती टक्के आहे हे बघा, 18% इथे त्याचे उत्तर दिलं आहे. GST तिथे किती आहे ना? 18 येईल. ओके, आणखी हेच बघा, आणखी उदाहरण बघा. इथं अभ्यास करायची गरज आहे का? इथे एक्सची किंमत काढायची आहे. म्हणजे काय ना, 1च्या बाजूला 118 आहेत. इथे खाली किती येणार? 118. सहज म्हणजे किती अभ्यास आपण थोडंसं जरी निरीक्षण केलं तर काही यातले बॉक्स आपण सहज सोडवू शकतो. आणखी त्यानंतर B प्रश्न आहे. किती आहेत? 1, 2, 3, 4. 4 पैकी किती सोडवायचे आहेत? 2 एक्स्ट्रा प्रश्न देतात या ठिकाणी बघा. 4 पैकी 2 सोडवायचे आहेत. किती सोडवायचे आहेत? 2. किती मार्क्स आहेत? 6 मार्क्स आहेत. ओके, म्हणजे जे आपल्याला अचूक सोडवायचे 2 ते 2 व्यवस्थित निवडायचे आहेत आणि त्यापैकी 2 आपल्याला सोडवायचे आहेत. बघा या ठिकाणी पहिला सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरणामध्ये प्रश्न आहे. क्रेमर्स रूल महत्त्वाचा प्रश्न आहे. क्रेमर्स रूल व्यवस्थित करून ठेवायचा आहे. उदाहरण विचारलं जातंच.
त्यानंतर पुन्हा फायनान्शियल प्लॅनिंगमधलं उदाहरण विचारलेलं आहे. एक नाणे पुन्हा संभाव्यतामध्ये संभाव्यता प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. ओके, एक फासा एक नाणे पुस्तकातीलच प्रश्न उदाहरण आहे. आणि हा चौथा प्रश्न आहे. हा चौथा प्रश्न यातले पुस्तकातील सुद्धा उदाहरणं असतात. कधीतरी पुस्तकाच्या थोडंसं त्याच अभ्यासक्रमावरती आधारित थोडंसं मॉडिफाय करून उदाहरण विचारलं जाऊ शकतं. किती आहेत? 2 प्रश्न सोडवायचे आहेत. किती गुण आहेत? 8 गुण आहेत. ओके, पहिला 2 टाकी वर्ग समीकरण या पुस्तकातील उदाहरण आहे. नंतर या ठिकाणी बहुभुज काढायचं आहे. आयतालेख न काढता बहुभुज काढायचा आहे. ते आपल्याला माहिती आहे, सारणी तयार करायची आहे. त्यानंतर याचा वर्गमध्ये काढतो. हे महत्त्वाच्या मध्ये एक टॉपिक वर्गमध्ये येईल आणि आपण इथे आणखी 2 बॉक्स तयार करावे लागतात आणि आपण ते बिंदू स्थापन करायचे असतात आणि बिंदू स्थापन करून आपण बहुभुज काढू शकतो. हे सुद्धा किती सोपं प्रकरण आहे अंकगणित स्टडीवरती. पहिल्या दिवशी 20, दुसऱ्या दिवशी 40, तिसऱ्या दिवशी 60, म्हणजे T1 20, T2 40, T3 60. तिच्या फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत काढा. फेब्रुवारी म्हटलं की लीप वर्ष आहे का चेक करायचं. हे लीप वर्ष आहे, 4ने भाग जातो 20ला, म्हणजे लीप वर्ष आहे. फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असणार. फेब्रुवारी महिन्याचे दिवस आले का थोडासा जरा विचार करायचं, लीप वर्ष आहे की नाही. त्या वर्षाला जर 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष आहे. या ठिकाणी 20 आहे, 20ला 4ने भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे. हे लक्षात ठेवायचं. या महिन्यामध्ये 29 दिवस येणार आहेत. अशा आणखी शेवटचा प्रश्न हा थोडासा पुस्तकाच्या बाहेर सोपा असतो. किती सोपा आहे बघा. या ठिकाणी या प्रकारची उदाहरणे पुस्तकातसुद्धा आपल्याला दिलेली आहेत. एक वृत्तालेख दिले आणि त्या वृत्तालेखवरून आपल्याला प्रश्न विचारलेत. या प्रकारचे उदाहरण आपल्या पुस्तकात आहेत की नाही? आहेत, फक्त संख्या बदललेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये दुसरा आलेख तर काढला. इथे एकच आलेख काढायचा आहे, अक्ष काढायचं आहे. हे इथे जे x बरोबर किती असेल? 4 असेल. इथे y बरोबर 1 2 3 4 आणि असा आलेख जाणार आहे हे 4 4 मधून. ओके, आणि कोणता x आणि y अक्षाशी तयार केलेल्या त्रिकोणाचा प्रकार लिहा. हा त्रिकोणाचा प्रकार कुठला आहे बघा? 4 4. हे समद्वी. इथे ही सुद्धा लांबी 4 आहे, ही सुद्धा लांबी 4 आहे. म्हणजे हा महत्त्वाचा आहे. हा समद्विभुज काटकोन, फक्त काटकोन त्रिकोण दिला तर मार्क्स अर्धा मार्क्स मिळेल. इथं समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे कारण का दोन्ही बाजू समान आहेत असं, आणि हे ते 90 असणारच. मग समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. पाया किती आहे? 4. उंची पण किती आहे? 4. 1 2 2 4 8 8 चौरस एकक करायचं. सेंटीमीटर दिले, चौरस एकक लिहिला तरी चालेल. इथे एवढे सोपे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आयडिया आलेली असेल बोर्ड परीक्षेचा पेपर कसा असतो. एवढा सोपा पेपर असतो, घाबरून जायची काही गरज नाही. यानंतर आपण प्रत्येक प्रकरणातील महत्त्वाची उदाहरणे देणार आहोत. म्हणजे आतापर्यंत मागील 7-8 वर्षाला कोणकोणती उदाहरणं आली होती, ही सर्व उदाहरणे आपण या पुढील व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक भाग 1 भाग 2च्या प्रत्येक प्रकरणातील महत्त्वाची उदाहरणे आपण देणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस केलेला असेल तर पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सहज उपलब्ध होतील. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणकोणते उदाहरणं आवश्यक वाटतात, उदाहरणाचे उत्तरं जर तुम्हाला आवश्यक असतील तरीसुद्धा तसं सांगा. आपण त्या प्रकारचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू. इथे आपण थांबतोय. थँक्यू. ऑल द बेस्ट.